में की महिला डॉक्टर मॉर्निंग स्कूल लेकर कौन से बच्चों को शिक्षा का पाठ पढ़ा रही है, देखते हैं खबर में। आईएमए महिला डॉक्टर के गायनिकोलॉजिस्ट टीम आरुषि फाउंडेशन डेंटल एसोसिएशन द्वारा मॉर्निंग स्कूल में अपना योगदान दिया जा रहा है और यह मॉर्निंग स्कूल नागपुर रोड रिलायंस पेट्रोल पंप के सामने बिग बाजार के बगल में चलाया जा रहा है। घुमंतु सामान विक्रेताओं के बच्चों को चंद्रपुर की प्रतिष्ठित महिला डॉक्टरों द्वारा पेड़ के नीचे मॉर्निंग स्कूल लगाकर उनको पढ़ाने का कार्य कुछ दिनों से शुरू किया गया है। कुछ बच्चों का स्कूल कोरोना कारण बंद होने कारण अपने पालक के साथ विभिन्न शहरों में सजावटी वस्तु, खिलौने आदि बेचने का कार्य करते हैं, जिससे उनकी पढ़ाई नहीं होती है। इन सभी बातों को ध्यान में रखते हुए उनको मॉर्निंग स्कूल के माध्यम से पढ़ाने का कार्य शुरू किया गया है और वही इन बच्चों को शिक्षा के साहित्य देकर उन्हें पढ़ाई के गुण सिखाए जा रहे हैं। और इस कार्य में डॉक्टर प्रेरणा कोलते, डॉक्टर प्रीति, डॉक्टर नेहा घोड़े, डॉक्टर पल्ली असवर, डॉक्टर गायत्री देशमुख, डॉक्टर खदीजा अली, डॉक्टर स्वाति घोटेकर, ये जरा प्रोजेक्ट के विद्यार्थी आदि का सक्रिय सहभाग है। आम्ही IMS कडनं आणि वुमन्स विंग प्रेसिडेंट, वुमन्स विंग आणि आरुषी सोशल फाउंडेशन वर्क आणि COGS हे मेडिकल फॅटर्निटीशी जुळलेले लोक आहोत आम्ही सगळे। जाता येता आम्ही या रोडवरच्या या मुलांना बघायचो जे असेच अव्यवस्थित आणि काहीतरी करताना वेळ वाया घालवताना दिसायचे। एकदा असं त्यांच्याशी बोलताना यांनी सांगितलं की मॅडम आम्हाला बाकी काही ठीक आहे पण आम्हाला एज्युकेशनची गरज आहे, आम्हाला पोरांना शिकवायचं आहे, आम्ही जसं आहोत तसं आमच्या मुलांना नाही करायचं आहे, आम्हाला त्यांना पुढे न्यायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करू शकता का, आम्हाला वही पेन्सिल आणून देऊ शकता का। मग आम्ही त्यांना वही पेन्सिल दिली। त्यांनी म्हटलं की मॅडम आम्हाला तुम्ही समजा 1 तास दिला तर आमचे मुलं पुढे जातील, आमचे मुलं शिकतील। त्या याच्यातनं प्रेरणा घेऊन आम्ही सगळ्यांनी हा छोटासा उपक्रम स्टार्ट केला आहे। सकाळी 8 वाजता इथे येतो आम्ही, 8 ते 9:30 पर्यंत ज्यांना थोडं बहुत शिकवायचा आमच्या परीने प्रयत्न करतो आहे। सोबतच त्यांना सोशल हायजीनबद्दल वगैरे पण शिकवतो आहे की स्वच्छ कसं राहायचं, आपल्या आजूबाजूचा परिसर आणि स्वतःला कसं मेंटेन करायचं, कपडे कसे व्यवस्थित घालायचे, हात कसे व्यवस्थित धुवायचे, हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही शिकवतो आहे। राष्ट्रगीत त्यांना शिकवतो आहे, छोटे छोटे खेळ शिकवत आहे। तर हा आमचा छोटा एक निर्जरा म्हणून आमचा प्रोजेक्ट होता, ज्याच्यामध्ये आम्ही सोशली बॅकवर्ड ज्या मुली आहेत त्यांना आम्ही पुढे आणतो। त्या मुलींनी पण याच्यामध्ये खूप उत्साहाने भाग घेतलेला आहे की मॅडम आम्हाला पण काहीतरी करायचं आहे, जसं तुम्ही आम्हाला मदत केली तसं आम्हाला समाजाच्या या लोकांसाठी मदत करायचं आहे। म्हणून त्या पण मुली खूप छान याच्यामध्ये पुढाकार घेऊन काम करत आहेत। हा आमचा छोटासा प्रयत्न आहे, समाजाने आम्हाला जे दिलं ते समाजाला वापस द्यायचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे।